एवढे मोठे पंख असणारा हा नक्की मासा तरी कोणता आहे आणि आज भेटलेला एवढा मोठा चिंबोरा नक्की कुठं भेटला ते पण व्हिडिओच्या एंडमध्ये नक्की सांगतो. जय मल्हार मंडळी, मी आहे नानादादू. स्वागत करतो तुमचा डेली मिनी ब्लॉगचा दिवस 43वा. पापलेट मासेमारी करण्यासाठी निघाले असता आपल्या दादानी त्याची बोट घेऊन आली आणि सांगितलं की आज एवढा मोठा चिंबोरा लागला, मला बांधायला मदत कर. मी फटाफट घेतला कारण त्याला दादा आमचा घाबरतो. त्याला बघा, शिंगडूच बघा किती मोठा आहे, डुक्का त्याचा किती मोठा आहे. फटाफट पाना बांधून दिले आणि त्यातला फरक तुम्हाला दाखवतो मंडळी. हा आहे तो म्हणजे ऑरेंज मड क्रॅप, हा आहे ग्रीन मड क्रॅप. हा जो आहे ना, हा खाडीमध्ये असतो, हा समुद्रामध्ये असतो. ही फिमेल आहे आणि हा मेल आहे. म्हणजे हा बघा, हा बाप आहे आणि ही बाई आहे. तर हे फरक आहे, तुम्हाला माहिती नसतील. बघा मी फटाफट आम्ही निघालो ते म्हणजे आमच्या पापलेट मासेमारीच्या जागेवरती. पापलेट मासेमारीची जाला मारून झाली आणि आम्ही थांबले ते म्हणजे सूर्यास्तासाठी. सूर्यदेव जसं पाण्यामध्ये जाणार तसं आम्ही पापलेट मासेमारीची जाला उचलायला घेणार. हे बघा आमची चौपाटी, असला भारी व्ह्यू आहे. हा नजारा बघून अतिशय भारी वाटेल. त्यानंतर मंडळी ही जी आमची जाल आहे, ह्याला तरती जाला का म्हणतात तुम्हाला समोर दिसत आहे. ते जालं चालत चालत चालले आहे पुढे पुढे, त्यामुळे त्याला आम्ही तरती जालं म्हणतो. इथे स्पीडबोटवाले त्यांचे कारनामे करत होते. मग आम्ही जालं पालवायला केली सुरुवात. जाळी पाळवता पाळवता आपल्याला मिळाला हा फ्लाइंग फिश, असा मोठा पंख असलेला मासा. ह्याला आमच्याकडे झुरूल म्हणतात, कोण चिरीसुद्धा म्हणतं. ह्याच्या बॉडीवरची शाईन तुम्ही बघू शकता आणि याचे हे मोठे पंख जेव्हा हा धोक्यामध्ये असतो किंवा याला कोणता धोका असतो तेव्हा उडण्यासाठी याला कामाला येतात. याची बॉडीवरची शाईन बघून मला लय मस्त वाटलं. मग मी ह्याला लगेच सोडून दिला कारण हा जिवंतच होता आणि माझ्या काय कामाचा नव्हता, म्हणून याला लगेच सोडून दिला. मग आम्ही पापलेट मासेमारीची जायला पुढे पालवत गेले. पाळवता पाळवता हा आपल्याला मिळालेला सरगा. ह्याचे टोटल आम्हाला किती पापलेट मिळालेले ते तुम्हाला दाखवते बघा. टोटल आम्हाला 6 पापलेट मिळाले, त्यात 1 ते 2 लहानसुद्धा होते आणि जिवंत पण होते. तर मंडळी, मी असे व्हिडिओ नेहमी बनवत असतो. तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.